अक्कादेवी धरण तुडुंब भरले, पर्यटकांना आनंद लुटण्याची संधी. विश्रांती घेतलेल्या पावसाने सुरुवात केल्याने निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षितपणे या ठिकाणी आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरोधात झालेला स्वातंत्र्य लढा अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षा सहलीसाठी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोऱ्यातील आदिवासींचे जीवन कसे असते याचे यथार्थ दर्शन यांना इथे घडत आहे. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग मेळ या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोकाविरहित हे धरण आहे. चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गावातील व्यावसायिक चायनीज फूड त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधीव विहीर असून या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे. ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात पर्यटक आल्यानंतर प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतात. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून अक्कादेवी धरण गाठतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश केणी यांनी दिली आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर, उरण.